कोकणी माणूस आणि गणेशोत्सव हे अतूट नातंच आहे असं म्हणावं लागेल. वर्षातून कधीही सुट्टी न घेणारा कोकणी माणूस गौरी गणपती सणाला आवर्जून सुट्टी घेतो. यावेळी मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणवासियांना आगगाडी, एस.टी बस, खाजगी वाहने यातून गर्दीमध्ये प्रवास करून गाव गाठावे लागते. हिंदू धर्मात शुभकार्याच्या शुभप्रारंभी श्री गणरायाची पूजा करावी लागते. गणपती ही बुद्धीची देवता आहे. भाद्रपद महिन्यातील हा गणपती उत्सव भारतात सर्वत्र साजरा करीत असलो तरी प्रामुख्याने महाराष्ट्रात अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या आनंदात साजरा केला जातो आणि कोकणातील मजा तर औरच असते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. आदल्या दिवशी घराला रंगरंगोटी मखर केला जातो आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या गजरात गणपती बाप्पा मखरात विराजमान होतात. तेरड्याची झाडे, दुर्वा, मोदक बाप्पासाठी सज्ज असतात. यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता घालीन लोटांगण अशा अनेक आरत्या केल्या जातात. पंचामृत, प्रसाद आणि केळीच्या पानावरील जेवण. रात्रीचं जागरण करण्यासाठी सापशिडी, कॅरम, गाण्यांच्या भेंड्या, हौजी गेम खेळल्या जातात. बाल्या डान्स, फेऱ्यांचे नाच, शक्तितुरा नाच आदींचं आयोजन केलं जातं. रात्री जागरण केलं जातं. त्यासाठी विविध प्रकारचा नाश्तासुद्धा केला असतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती असतात. काही गणपती 1.5 दिवसांसाठी आलेले असतात तर काही गणपत्यांचं 2.5 दिवसानंतर विसर्जन केलं जातं.